नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. आजचा व्हिडिओ हा सर्व वेल्डिंगसाठी खास होणार आहे. कारण सी-एस-सीच्या पोर्टलला एक एरर येत आहे, पॅन नॉट व्हेरिफिकेशन. जेवढ्या पण वेल्डिंगची सी-एस-सी आयडी आहेत, त्याच्या प्रत्येक लॉगिनला हा एरर येत आहे. त्याच्यामुळे आपण सी-एस-सीमध्ये कोणतेही काम करू शकत नाही. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? कोणते-कोणते पेपर लागतील? व कोणते डिव्हाइस आपल्याला या एररसाठी ॲक्टिव्हेट करावे लागतील? याची पूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेने हा व्हिडिओ पूर्ण बघा व जे पण आपले मित्र आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइंट आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी मंत्रा L1 हा डिव्हाइस लागणार आहे. मंत्रा L1च्या अगोदरचा डिव्हाइस होता मंत्रा 1000. तो आता बंद झालेला आहे. त्याच्यामुळे हा नवीन एक डिव्हाइस आलेला आहे मंत्रा L1. तो आपल्याला लागणार आहे. तो कसा इन्स्टॉल करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण थंब व्हेरिफिकेशन ज्या सुद्धा वेल्याच्या नावावर सी-एस-सी आयडी आहे, त्याचा थंब व्हेरिफिकेशन लागणार आहे. त्याच्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे पहिलं आपण पाहूया की मंत्रा L1 कसा त्याचे ड्रायव्हर कसे डाउनलोड करायचे व त्याची सर्व्हिस कशी ॲक्टिव्हेट करायची ते पाहूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण मंत्राचे ड्रायव्हर इन्स्टॉल करून घेऊया. मंत्रा L1 ड्रायव्हर त्याचा बघा पहिलाच आपल्याला हा ऑप्शन आहे. मंत्राची ही ऑफिशियल साईट आहे. त्याच्यामुळे इथे ड्रायव्हर आपल्याला ओरिजिनल दिसतील. मंत्रा FS 110 L1 खाली ड्रायव्हर आहे बघा. एक फोल्डर बनवून घ्यावा डेस्कटॉपवर. तर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हर सेव्ह करायचे आहेत. कारण डिव्हाइस, ड्रायव्हर आणि आर-डी सर्व्हिस जर व्यवस्थित आपण इन्स्टॉल केलीच नाही, तर आपला हा एरर सॉल्व्ह होऊ शकत नाही. ड्रायव्हर इन्स्टॉल झाल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याची आर-डी सर्व्हिस सुद्धा इन्स्टॉल करणे महत्त्वाचे आहे. ड्रायव्हर बरोबर आर-डी सर्व्हिस नसेल, तर आपला थंब डिव्हाइस हा वर्क होऊ शकत नाही. दोन्ही डाउनलोड झालेले आहेत. चला आपण आता इन्स्टॉल करूया. सर्वात प्रथम आपण USB केबल मंत्राची लावून घेऊया. डिटेक्ट झालेला आहे. सर्वात प्रथम ड्रायव्हर इन्स्टॉल करून घेऊया आपण. ड्रायव्हर इन्स्टॉल झालेले आहेत. त्याच्यानंतर सर्व्हिस इन्स्टॉल करून घेऊया. डिव्हाइस इन्स्टॉल झाल्यानंतर राइट साइडला कोपऱ्यामध्ये आपला एक पॉपअप शो होतो. डिव्हाइस इन्स्टॉलेड. हे बघा, डिव्हाइस अटॅचड. आता सक्सेसफुलीचा सुद्धा मेसेज इथे समजेल. फ्रेमवर्क इज रेडी टू यूज. म्हणजे आपण हा आता जो सुद्धा मंत्रा MFS 110 इन्स्टॉल केला तो सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. चला बघूया आपण आता हा जो सी-एस-सीचा एरर आहे, तो आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. त्यात पेपर कसे अपलोड करायचे आहेत ते. सर्वात प्रथम आपण सी-एस-सी लॉगिन करूया. थोडी पोर्टल सुद्धा बदललेली आहे. पोर्टलचं काम चालू असल्यामुळे कदाचित आपला हा एरर सॉल्व्ह होण्यासाठी विलंब लागू शकतो. तर लॉग इन करूया आपण आपली सी-एस-सी. थोडा साइट्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी स्लो चालतंय. कॅप्चा पहिला टाकून घेऊया.
इथं आपण पाहू शकता. हा बघा, डिअर माझं नाव आहे इथं प्रणित रमेश पाटील. युअर पॅन इज नॉट व्हेरिफाईड. टू अपडेट युअर पॅन डिटेल्स काइंडली लॉग इन ऑन रजिस्टर पोर्टल ऑन क्लिक हिअर. हा प्रॉब्लेम सर्व वेलींना येत आहे. त्याच्यामुळे सर्व वेलींची डिजिटल सेवा पोर्टल बंद झालेली आहे. लवकरात लवकर आपण मंत्रा इन्स्टॉल करून थंब देऊन ते पेपर अपलोड करून केवायसी करून घ्या. मित्रांनो, त्याच्याबरोबरच आपलं पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा अपलोड करायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन आपली ही आयडी बंद होऊ नये. चला आपण बघूया कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे ते. पुन्हा एकदा सीएससी आयडी टाकायचं इथे आपल्याला. 2 ऑप्शन आहेत, फिंगरप्रिंट आणि आयरिस. आयरिस जर तुमच्याकडे असेल ती सुद्धा तुम्ही इथे इन्स्टॉल करून टाकू शकता. पण आपण सर्वात प्रथम फिंगरप्रिंटनी बघूया. जर मंत्रा व्यवस्थित इन्स्टॉल झालेला नसेल, तर तुम्ही इथून पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मंत्रा कसा इन्स्टॉल करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण इथून पुढे जाऊ शकत नाही. ॲग्रीवर क्लिक करूया. स्टार्ट कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला मंत्रामध्ये लाईट लागलेली आहे बघा. कॅप्चर सक्सेस. सीएससी पोर्टलचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा विलंब लागत आहे ओपन होण्यासाठी. काही वेळेला हा सुद्धा एरर येतो, तर घाबरून जाऊ नका. आपण पुन्हा थंब स्कॅन करा. थंब सक्सेसफुली ऑथेंटिकेशन झाल्यानंतर असा एक पेज ओपन आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो आपली प्रोफाईल, केवायसी अपडेट, लॅटरल ॲटिट्यूड, सर्टिफिकेट आणि आयडी. आपल्याला मित्रांनो आयडी जर आपला डाउनलोड करायचा असेल, तर इथून आपण आयडी सुद्धा डाउनलोड करू शकतो. आणि तुमच्या शॉपमध्ये जर तुमचा सीएससी सर्टिफिकेट लावायचा असेल, तो सुद्धा इथून आपण डाउनलोड करून आपल्या दुकानामध्ये फ्रेम करून लावू शकतो. बऱ्याचशा वेळांकडे सर्टिफिकेट नसतो आणि तो कुठून काढायचा हे सुद्धा त्यांना माहीत नसते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा सुद्धा विषय तुम्हाला समजणार आहे. सर्टिफिकेट डाउनलोड करून तुम्ही तो लावू शकता. आता आपल्याला जो पॅन व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण केवायसी अपडेटमध्ये जायचं आहे. केवायसी अपडेटमध्ये आपण मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा चेंज करू शकतो. केवायसी डॉक्युमेंट सुद्धा टाकू शकतो. केवायसी डॉक्युमेंट ऑलरेडी मी टाकलेले आहेत. केवायसी डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट असे बरेचसे डॉक्युमेंटची लिस्ट येते. ते आपल्याला 50 केबीच्या आत बनवून टाकायचं आहे. कारण 50 केबीच्या वर जर आपण टाकलं तर तो घेत नाही. त्याच्यामुळे आपण रिसाइज करून 50 केबीच्या आत टाकायचं आहे. मित्रांनो, जर 50 केबी साईज तुम्हाला बनवायची कशी हे माहीत करायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ बनवेल. तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप करून सांगा की 50 केबीची फाईल कशी बनवायची ती. आता मित्रांनो, आपला जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपल्याला इथून सॉल्व्ह आहे बघा. बँकिंग डिटेल्स, बँक अँड पॅन. मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर आता ऑलरेडी मी 60 दिवसाच्या आतमध्ये केला होता, त्याच्यामुळे मला तो अपलोड करण्यासाठी आलेला नाही. तरी सुद्धा माझी ही साईट बंद झाली, तरी मी पुन्हा एकदा केलेलं आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन मला आता नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जाऊन बँक पासबुक आणि पॅन कार्डवर जर एक सुद्धा नाव किंवा स्पेलिंग किंवा तुमची जन्मतारीख मिसमॅच असेल, तर ऑथेंटिकेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पॅन कार्ड करेक्शन करावं लागेल. पॅन कार्डची स्पेलिंग आणि तुमच्या आधार कार्डची किंवा जी सुद्धा सीएससीला तुम्ही जी स्पेलिंग दिली आहे, ती पूर्णपणे मॅच होणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पॅन व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. इथे मित्रांनो, इथं गेल्यानंतर तुम्हाला बँकेचा कॅन्सल चेक व पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सांगतो. पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट आपल्याला इथे कंपल्सरी द्यायचं आहे. बऱ्याचशा वेळेंची सीएससी आयडी ह्या विषयावरून सुद्धा बंद पडलेली आहे. आपल्याला इथे
पोलीस व्हेरिफिकेशन आता ऑलरेडी मी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी परत टाकत नाही. जी सुद्धा फाईल आहे तुमची, आता कोणतीही फाईल घ्या तुम्ही, ती सुद्धा आपल्याला जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये हवी आहे. साईज फोटोची रिक्वायरमेंट 10 ते 200 केबीच्या आत साईज बनवून आपण इथे अपडेट करायची आहे. मित्रांनो, अपडेट झाल्यानंतर आता बघा, मी ऑलरेडी आधार कार्ड, चेकबुक आणि पॅन कार्ड अपलोड केलंय. त्याच्यामुळे बघा मला इथे ॲप्लिकेशन इज अंडर क्वालिटी टू चेक फॉर न्यू अपडेट. म्हणजे मित्रांनो, 24 तास किंवा 28 तासामध्ये आपली आयडी ऑटोमॅटिक चालू होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिला हे पेपर अपलोड करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पोलीस व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करा. ते आल्यानंतर सुद्धा आपण तिथे पोलीस व्हेरिफिकेशन, इथे जाऊन पोलीस व्हेरिफिकेशन टाका. जर पोलीस व्हेरिफिकेशन टाकत नाही तरी सुद्धा CSC आयडी आपली बंद होणार आहे. मित्रांनो, आपल्याला मी खूप सोप्या पद्धतीमध्ये हा एरर कसा सॉल्व्ह करायचा ते सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांची सुद्धा CSC आयडी बंद पडलेली आहे ती चालू होईल. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा दाबायला विसरू नका. नमस्कार.